नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला आहे ना 28 छातीच्या मापाचं प्रिन्सेस कटचं डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवणार आहे। सर्वात पहिले बघा, इथे मी पाठीमागचा भाग पहिले काढून घेते। उंची घ्यायची आपल्याला। आता इथे उंची आहे तयार 12 इंच, आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे। 13 इंचाला मार्किंग केली। त्याच्यानंतर आपल्याला आता इथे काय घ्यायचं आहे, शोल्डर फक्त मी 4.5 इंच घेणार आहे, कारण का पाठीमागचा गळा पण डीप आहे। आता मुंडा घेतलेला आहे फक्त 5 इंच, कारण का साईज खूपच कमी आहे 28 छातीच्या मापाची। आता इथे बघा 28 छातीचं माप आहे, आपल्याला त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। आता त्याचा चौथा भाग येतो 7 इंच। आता आपल्याला इथे छातीची घडी घ्यायची 7 इंच। त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच किंवा 1.5 इंच घ्यायचं। आता तुम्ही नवीन शिकत असाल तर 2 इंच घ्या। आता इथे मी 1.5 इंच घेतलेली। आता कंबर आहे 24 इंच। आपल्याला चौथा भाग काढता येत नसेल तर तुम्ही काय करायचंय, 24 इंचावर टेप फोल्ड करायचा, त्याचं निम्म करायचं आणि परत त्याचं पण निम्म करायचं। हे बघा 6 इंच आलेलं आहे। आता 6 इंचाला मार्किंग करू आपण आणि त्याच्या पुढे आपल्याला पाठीमागचा टक्स घेण्यासाठी 1 इंच लागतं आणि त्याच्या पुढे आपण शिलाई मार्जिन किती घेतलेले 1.5 इंच लाईन मारून घेऊ। आता आपल्याला इथे बघा आपण मुंडा घेतलेला आहे 5 इंच, आपल्याला त्याचं निम्म घ्यायचं आहे 2.5 इंच। आता तुम्हाला येत नसेल किती निम्म तर टेप सरळ या पद्धतीने फोल्ड करायचा। आता आपल्याला तिथे एक पॉइंट द्यायचा आणि पाठीमागचा आपल्याला आकार घेण्यासाठी फक्त 1 इंचाला मार्किंग करायची आहे। तिथून आपल्याला या पद्धतीने जोडायचं। जिथे आपण फिटिंग दिलेली आहे तिथून आपल्याला पाव इंच खाली यायचं, म्हणजे फिटिंग आपली खूप छान बसते। आता आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची, फक्त मी 1.5 इंच गळा रुंदी घेणार आहे, कारण का पाठीमागचा गळा 9.5 इंच आहे। आता वरती मी 1.5 इंच घेतलं। आता खालच्या साईडला आहे ना मी 2.5 ते 3 इंच घेणार आहे, 3 इंचापर्यंत घेणार आहे, कारण का हा डीप गळा आहे। आता इथे मी तुम्हाला गोल गळा घेऊन दाखवते, पण जेव्हा मी ब्लाऊज शिवेल त्यावेळेस मी गळा कटिंग करते। आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग। त्याच्या आधी आपल्याला आता इथे पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे। आता साईज कमी असते ना, त्याच्यामुळे आपल्याला इथे 3.5 इंचाचा मी टक्स घेतलाय आडवा, आणि उभा टक्स पण मी 3.5 इंचाचाच घेतलाय। दोन्ही बाजूला आपल्याला शिलाईमध्ये अर्धा इंच जातं। हे बघा इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। आता इथे आपण टक्स शिवतो त्यावेळेस काय होतं, थोडासा आहे ना फिटिंगच्या तिथे आहे ना कपडा खाली येतो। हे बघा इथे लाईन मारली ना, तिथे कपडा खाली येतो, त्याच्यामुळे इथे आपल्याला तो कटिंग करायचा असतो थोडासा। आता पहिले मी कटिंग करून घेते पाठीमागचा भाग। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान असं ब्लाऊज बसतं। आता इथे काय करायचंय बघा, पहिले काय पाव इंच किंवा अर्धा इंच कपडा पुढे सोडून द्यायचा आहे, लाईन मारायची, आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा भाग या कपड्यावर ठेवून घ्यायचा आहे अस्तरवरती। आपण आता पुढचा भाग तयार करतोय, जसा आहे तसा हा पाठीमागचा ठेवून आपल्याला हे असं चॉकनी मार्किंग करून घ्यायचंय। आता आपल्याला शोल्डर मोजून बघायचंय। आपण शोल्डर किती घेतलं 4.5 इंच, मुंडा किती घेतला 5 इंच, आपल्याला चेक करून बघायचं असते। आता आपण हे लाईन मारून घेऊ। आता आपण पाठीमागचा मुंड्याचा आकार दिला 1 इंचावर, आता तिथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय। हे बघा आता आपल्याला काय करायचंय, इथे गळा रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे आणि पुढचा गळा आहे ना फक्त 5 इंच आहे। आता मी शिलाईसाठी जातं म्हणून 5.5 इंच घेतलं। आता खालच्या साईडला आपल्याला ना फक्त 2.25 इंच घ्यायचंय। आपण नेहमी 2.5 इंच घेतो ना, तर 2.25 इंच घ्यायचं इथे, कारण का साईज छोटी आहे, गळा जास्त फाकल्या जातो। आता आपल्याला इथे काय करायचंय, खालच्या साईडला आहे ना अर्धा इंच कपडा वाढवून घ्यायचा आहे। आपल्याला प्रिन्सेस कटसाठी अर्धा इंच कपडा जास्त लागतो पुढच्या भागाला। आता आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे, तर तो उभा टक्स कसा घ्यायचा, तुम्हाला काढता येत नसेल तर काय करायचंय, छातीचा भाग आपण म्हणजे छातीचा चौथा भाग किती येतो 7 इंच, 7 इंचामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं, किती झालं 8 इंच, आणि शोल्डरमध्ये वरती अर्धा इंच जातं, त्याच्यामुळे ते पण अर्धा इंच ॲड करायचंय। हे बघा अर्धा इंच सोडून दिलं आणि जिथे 8 इंच येतं तिथे आपल्याला मार्किंग करायची। तुम्ही कोणताही साईजचं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, 36 असेल तर 9 इंच घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे उभा टक्स आपला मिळून जातो। आता इथे काय करायचंय, छाती किती आहे 28 इंच, तर तिथे काय करायचं 28 लिहून घ्यायचं, मध्ये एक पॉइंट द्यायचा, म्हणजे हे किती भरतंय 2.25 इंच। इथे आडवा टक्स आपल्याला 2.25 इंचाचा घ्यायचा आहे। जिथे आपण
अर्धा इंच शिलाईसाठी हुकलूकसाठी कपडा पुढे सोडून दिलेला आहे, तो सोडून आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. आपल्याला आता इथे टक्स घ्यायचा आहे प्रिन्सेसचा, तर तो किती घ्यायचा, तर फक्त मी 1.5 इंच अंतर घेणार आहे बघा, म्हणजे पप येण्यासाठी. इथून आपल्याला 1.5 इंच वरती घ्यायचं. आता आपल्याला काय करायचंय, हा पॉइंट हा इथे जोडून द्यायचा आहे मुंड्यामध्ये. हे बघा प्रिन्सेसचा असा आकार द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला हा खालचा आकार या पद्धतीने द्यायचा. हे बघा इथे आपल्याला आता हे 1.5 इंच आहे ना कटिंग होऊन जातं, त्याच्यामुळे आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा असतो कपडा. आता इथे पण शिलाईमध्ये आपल्याला लागतं, त्याच्यामुळे आपण आता इथे ना 1 इंच मुंड्यामध्ये वाढवून घेऊ. हे बघा इथं, आणि खालच्या साईडला आहे ना आपण 1.5 इंच इथे ना पप घेण्यासाठी इथे हा कपडा कटिंग होऊन जातो प्रिन्सेसचा आकार. आता आपल्याला हा कपडा कटिंग होऊन जातो म्हणून आपल्याला पुढे घ्यायचा आहे. तर आपण 1.5 इंच घेतला तर 2 इंच थोडासा वाढवाच घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. आता हा पॉइंट इथे जोडायचा. आता काय करायचं आहे आपल्याला, इकडे पण आहे ना आपण अर्धा इंच वरती जोडायचं आहे. आणि हे बघा आपल्याला आहे ना फक्त पपसाठी अर्धा इंच कपडा खालच्या साईडला लागतो. आता हा वरचा अर्धा इंच कपडा इथे जोडून द्यायचा, आपल्याला हा कपडा इथे लागत नाही. आणि इथून पण आहे ना इथे जोडायचा. हे बघा, नाही तर आपली ना हुकलूकची पट्टी ना मोठी होऊन जाते. हे बघा इथे जोडलं, फक्त जिथे आपण 1.5 इंचाचा पप घेतला ना तिथेच आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला कपडा लागतो. आता आपण कटिंग करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असं ब्लाऊज बसतं. आणि ही साईज आहे ना खूपच कमी आहे. 28 छातीचं माप म्हणजे सर्वात कमी माप असतं ते. आता आपण इथे बघा संपूर्ण कटिंग करून घेऊ. आता इथे गळा पण कटिंग करून घेते. आता इथे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. भरपूर गळ्यांचे आकार असतात, पण मी इथे गोलच गळा घेणार आहे. आता इथे बघा आपण हा प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे, मुंड्यामध्ये जोडलेला आहे, तो कटिंग करू इथे. आता इथे बघा हा पप येण्यासाठी आपण हा आकार घेतलेला असतो. बघा हा कपडा आहे ना कटिंग होऊन जातो. हा 1.5 इंचाचा कपडा काही कामाचा नसतो, त्याच्यामुळे आपल्याला पुढे कपडा वाढवून घ्यायचा असतो. आता इथे काय करू, आपण स्लीवची कटिंग करू. आता डबल करून घेतलेला आहे कपडा, म्हणजे 2 स्लीव्ज आपल्या तयार होतील. आता तुमची स्लीव्ज किती लांबीला आहे त्यानुसार तुम्ही घ्यायची. आता इथे मी एल्बो स्लीव्ज घेणार आहे, म्हणजे 8 इंच घेणार आहे उंची, बाहीची लांबी 2 मार्किंग केल्या. आता आपल्याला बघा इथे हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे, तो मोजून बघायचा आहे. बघा इथे फिटिंग पर्यंत मोजला किती आलेला आहे बघा, तो जितका भरतो ना तितका घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. आता तो भरलेला आहे 6 इंच, त्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस केलं, म्हणजे 7.5 इंचला मार्किंग केली, म्हणजे घडी घेतलेली इथे मी. आता बघा आपल्याला, तुम्हाला आता कॅप हाईट काढता येत नसेल तर काय करायचंय, आता ही बघा ही घडी आहे ना, आपण किती घेतली पूर्ण घडी 7.5 इंच. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचंय, प्लस करायचंय, म्हणजे 8 इंच. जिथे 8 इंच येते ना ह्या पद्धतीने टेप ठेवला, ती आपली इथे ना कॅप हाईट निघून जाते. बघा इथे भरलेलं आहे 2.25 इंच. तिथून आहे ना आतमध्ये 1.5 इंच यायचं, इथून पण 1 इंच. आता आपण हे 1.5 इंच आणि हे 1 इंच ही लाईन मारून घेऊ. आता आपण काय करू, हे टेपनी मोजून बघू किती भरतंय. हे बघा लाईन मारली ना इथपर्यंतच, ठीक आहे. त्याचं आपल्याला निम्म करायचं, तिथे पॉईंट द्यायचं. हे बघा त्याचं पण आपल्याला निम्म करायचं. हे बघा टेप मी कशी ठेवलेलं आहे, कोणत्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. हे बघा आपल्याला याचं निम्म करून घ्यायचं. आता काय करायचं आहे आपल्याला, इथून वरती अर्धा इंच, आणि आता तुम्हाला दाखवते. हे बघा जिथे बोट ठेवलं ना तिथून वरती आपल्याला अर्धा इंचाला मार्किंग करायची. इथे हा मधला पॉइंट आहे, तिथे काहीच करायचं नाही. इथून खाली आपल्याला अर्धा इंचाला मार्किंग करायची. हे बघा आता मी बघा आकार घेते. हे बघा इथून इथं जोडलं, इथून या पद्धतीने इथे जोडलं, आणि इथून परत 1/2 इंच खाली उतरायचं आहे, म्हणजे फिटिंग खूप छान बसते आपल्या बाहीची. आता इथे ना 4.5 इंच दंड घेर आहे, त्याच्या पुढे शिलाईसाठी 1.5 इंच इथे आपण जोडून देऊ. आता आपल्याला कटिंग करायची. कटिंग करताना बघा इथे आपण इथपर्यंतच कटिंग करायची. आता इथे कटिंग करताना ना आपल्याला काय करायचंय, हा पाठीमागचा आकार आहे, इथून आपल्याला कटिंग करायची या पद्धतीने. बघा मी कटिंग कशी करते.
हे बघा इथपर्यंत, इथून आहे ना इथपर्यंत. आता इथे मध्ये सेंटर आहे तिथे पण कट मारून घ्यायचा आणि इथे आपण फिटिंगची मार्किंग केलेली तिथे पण कट मारायचा. आता बाही ओपन करायची. आपल्याला आता पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे बघा, अर्धा इंच. हे बघा थोडासा अर्धा इंच इथे कट करायचं. बाहीची पण कटिंग झालेली आहे. आता इथे आपण काय करू, हा ब्लाऊज पीस आहे साडीतला. आता याला बघा इथे ना या पद्धतीने ठेवलेला आहे. आता याला मला थोडासा कपडा जोडावा लागेल. आता इतकीच आहे इथे बाही. हे बघा एक साईडनं थोडासा कपडा मी नंतर जोडून घेते. पण आपल्याला आता हे याला टोन्स आहे ना खडे वगैरे, तर ते आपल्याला एकदम मध्यभागी आले पाहिजे बाहीला. हे बघा एक साईडला कपडा जोडून घेईल मी पुढे आता नंतर. चला आता आपण इथे बाही ठेवल्यानंतर आहे ना अस्तरपेक्षा थोडंसं पाव ते अर्धा इंच कपडा आपल्याला जास्त घ्यायचा असतो नेहमी, हे लक्षात ठेवायचं. स्लीवची कटिंग झालेली आहे. हे बघा इतका कपडा मी जोडून घेईल नंतर ब्लाऊज पीसचा. आता इथे आपण पाठीमागचा भाग ठेवून घेऊ. बंद बाजूकडूनच आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे, ठेवायचा आहे. आता इथे बघा अर्धा इंच इथे कटिंग करून घ्यायचं, म्हणजे असं ब्लाऊज घातल्यानंतर आहे ना तिथे असं कपडा खाली दिसत नाही. आता चला कटिंग करून घेते. हे बघा आता इथे मी गळा कटिंग केला नाही म्हटलं, चला आता नंतर मी नेहमी गळा कटिंग करीत असते जेव्हा मी ब्लाऊज शिवते ना त्यावेळेस. इथे पण आपल्याला अर्धा इंच ब्लाऊज पीसचा कपडा जास्त कटिंग करायचा आहे अस्तरपेक्षा. आता इथे बघा याला आपण कटोरी जोडतो, तो भाग ठेवलेला आहे अस्तरचा, तो पण आपण थोडासा जास्तच कटिंग करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे आणि हळूहळू तुम्हाला मी ब्लाऊज पण पुढे शिवून दाखवेल. आता इथे बघा ही प्रिन्सेसची कटोरी ठेवलेली आहे आणि प्रिन्सेसची कटोरी नेहमी उलटी असते, हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा. चला इथे बघा संपूर्ण मी तुम्हाला अस्तरवरती प्रिन्सेसची कटिंग करून दाखवलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे. चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.